हॅलो मंडळी, चला तर आज बघूया मस्तपैकी चमचमीत खापी मासा आणि कोळंबी फ्रायची रेसिपी। सगळ्यात आधी इथे खापी मासा आणि कोळंबीला मी व्यवस्थित धुवून स्वच्छ करून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे थोडीशी आलं लसणीची पेस्ट, त्यानंतर घातलेला आहे आपला मालवणी मसाला नेहमीचा थोडा थोडा, त्यानंतर अगदी थोडंसं असं कोकमाचं आगळ जेणेकरून छान आंबट अशी चव येते। त्यानंतर गॅसवरती एक तवा तापत ठेवला, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि मग नंतर या मच्छीला व्यवस्थित तो मसाला मिक्स करून मसाल्याचं कोटिंग मच्छीला व्यवस्थित करून घेतलं। त्यानंतर कोलमीला सुद्धा छान मिक्स करून मसाल्याने कोट करून घेतलं आणि त्यानंतर इथे मी बारीक झिरोचा रवा असतो लाडूचा, तो रवा होता अवेलेबल तर तो मी यूज केलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाडा रवा मिक्सरला बारीक करून किंवा त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करून तो पण यूज करू शकता, किंवा सगळ्यात बेस्ट मी तुम्हाला सांगेन की तांदूळ मिक्सरला वाटून तांदळाचा रवा यूज करा। अगदी मच्छीला एकदम मच्छी फ्रायला खूपच छान चव येते आणि खूपच टेस्टी लागेल, तुम्ही नक्की तसं ट्राय करा। तर त्यानंतर मी सगळी मच्छी व्यवस्थित एक एक करून तव्यावर घातली आणि त्याला मस्तपैकी तेल घातलं सगळीकडनं आणि छान उलटून पलटून त्याला दोन्ही साईडने मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं आहे। आणि मी ते लो मीडियम फ्लेमवरती त्याला फ्राय केलेलं आहे, जास्त फास्ट गॅस नाही ठेवायचा नाहीतर पटकन जळू शकतो रवा, त्यामुळे तर छानपैकी जास्त वेळ नाही लागत, मस्तपैकी पटापट ही मच्छी फ्राय करून तयार होते। त्यानंतर भात आणि आमटीसोबत ही सर्व केलेली होती। तर तुम्हीसुद्धा अशीच मच्छी फ्राय बनवता का किंवा कोणत्या वेगळ्या प्रकारे करता तर ती पद्धत मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।